हे काय हे? पंजाबी ड्रेस? रेणुका, थेर पाहिली का गाडे पाटलांच्या सुनेची? काय मी पण काय बोलतेय सुलक्षणा? अरे ही आत्ता कुठं गाडे पाटलांची सून आहे? ही तर आता दळवींची मुलगी आली आहे. 1 वर्ष माग गेले थे. 1 वर्ष माग. लग्नाच्या अगोदर त्या माहेरी होती ना भिकारड्या, तिथं हे असे ड्रेस घालायची आणि आता परत तेच सुरू झालंय. देवा परमेश्वरा, यांचा नवरा पाठीशी घालतोय म्हणून काय काय सहन करायचं हे. काय काय नाटक आहे. बास आजी, काय नाटकं केली आहेत मी? आत्ता माझ्या बहिणीवर काय परिस्थिती आली हे तुम्हाला चांगलं माहिती, आणि तिची मोठी बहीण म्हणून मी तिला सपोर्ट करणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. तुमचं वाटेल ते बोलणं अजिबात ऐकून घेणार नाहीये मी. अरे वा, आम्ही बडबड करतोय म्हणून यांना झोमतोय. रेणुका, सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अगदी ऑफिस सारखं चाललंय यांचं. म्हणजे 6 वाजता जातात, 10 वाजता येतात. ते काय आहे की नाही गाडे पाटलांच्या घरात काही रीत रिवाज आहे? एवढा मोठा सण आहे, काही पाळायचं वगैरे काय आहे की नाही तुम्हाला? काय असंच फिरत बसणार या पंजाबी ड्रेस मध्ये? काय वाईट आहे या कपड्यात आजी? हा, आणि राहिला प्रश्न परंपरेचा, तर इथे मी कुठलीही परंपरा मोडायला आलेलीच नाही. जे काही गाडे पाटलांचे रीतिरिवाज आहेत ते सगळे पाळणारे मी. सांगा, होळीची कुठली परंपरा आहे तुमची? ओ सिद्धिराजच्या मॅडम, सांगून काय उपयोग होणार आहे का? तुम्ही पाळणार आहात का? प्रश्नच नाही, पाळणारच आहे मी. सांगा तुम्ही. नक्की पाळणार? ऐक, गाडे पाटलांच्या घरची होळी, या होळीला लाकडांच्या मोळी बरोबरच शेणाच्या गोऱ्या सुद्धा लावतात. हे इतकं सोपं नाहीये. त्या काय विकत गोऱ्या आणायच्या नाहीये. त्या शेणाच्या गोऱ्या या गाडे पाटील घराण्याची जी मुख्य स्वतःला समजते ना, त्या स्त्रीनं स्वतःच्या हातानं थापायच्या असतात, तयार करायच्या असतात.